सख्या दिराने भाऊजाईसोबत घरात घुसून केले भयंकर कृत्य, ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। शरद निंबा साबळे, वय वर्ष 42, हे निमगिरी तालुका, जुन्नर जिल्हा पुणे येथील मूळ रहिवासी आहेत। त्यांच्या समवेत त्याची पत्नी अरुणा, मुले अश्विन वय वर्ष 15 व आरव वय वर्ष 11, सई वय वर्ष 13 तसेच वडील निंबा साबळे असे एकत्रित राहत होते। त्यांच्या वाट्यावर आलेली वडिलोपार्जित शेतजमीन आणि शेळीपालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्याचा भाऊ तुषार यालाही वडिलांनी त्याच्या वाट्याची जमीन वाटून दिलेली होती, परंतु तुषारला दारूचे व्यसन असल्याने तो कोणत्याही कारणावरून भांडणे काढून आपले वडील निंबा साबळे, भाऊ शरद साबळे व भाऊजाई अरुणा साबळे यांच्याशी रोज शिवीगाळ करून भांडणे करत होता। ते दोघेही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, परंतु तुषारला वाटायचे की आपण यांना शिवीगाळ केली हे घाबरतात असे समजून तो रोज दारू पिऊन आला की संध्याकाळी भांडणे करत असे। काही दिवसापूर्वी वडील निंबा साबळे यांनी शरद आणि तुषारला जागेच्या आणि घराच्याही वाटण्या करून दिल्या होत्या। शरदच्या वाट्यावर आलेल्या जमिनीवरच तुषारने घराचे जबरदस्तीने बांधकाम केलेले होते। त्यामुळे शरद आणि त्याची पत्नी अरुणा आणि तुषार यांच्यामध्ये या कारणावरून सतत भांडणे होऊ लागली। वडील निंबा साबळे हे दोन्ही मुलांना समजावून सांगायचे। शरद हा आपल्या वडिलांचा शब्द ऐकत असायचा, मात्र तुषार काहीच ऐकत नसायचा। उलट तुषार हा घराच्या आणि शेताच्या जमिनीच्या कारणावरून तो त्या पती पत्नींच्या बरोबर भांडण करत असे। तसेच साधारणपणे मागील 4 महिन्यांपूर्वी तुषारने शरदच्या जागेतच घराचे बांधकाम चालू केले होते। त्यावेळी शरद त्याला विचारायला गेला असता तुषार शरदच्या अंगावर धावून गेला आणि शिवीगाळ करू लागला। त्यावेळेस आजूबाजूच्या भावकीमधील मंडळीने त्या दोघांचा वाद मिटवला होता। 1-2 दिवस तुषार शांत बसला, पुन्हा दारू पिऊन आला की तो पुन्हा भाऊजाईसोबत भांडण करू लागला। त्यावेळीही भाऊ शरद आणि भाऊजाई अरुणा यांनी दुर्लक्ष केले। दिनांक 5 जानेवारी 2026 तो दिवस होता। साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शरद हा त्यांच्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन त्याच्या वाट्यावर आलेल्या वडिलोपार्जित घागरमळा नावाच्या शेतावर गेला होता। त्यावेळी त्याची पत्नी अरुणा घरी एकटीच होते, कारण 3ही मुलं शाळेत गेलेली होते। सायंकाळी 5:30 वाजता मुले घरी येत असत। दरम्यान तुषार आणि भाऊजाई अरुणा यांच्यामध्ये घराच्या जागेवरून आणि शेतावरून वाद चालू झालेला होता। यावेळी अरुणा त्याला उलट बोलण्यामुळे तुषारला तिचा राग आला। त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडले। तो रागाच्या भरात त्याच्या घरात गेला आणि घरामध्ये असलेला चाकू त्याने आणला। त्या चाकूने त्याने अरुणाच्या छातीवर आणि हातावर सपासप वार केले। अचानक झालेल्या माराने अरुणा जागीच कोसळली। या दरम्यान अरुणाची 3ही मुले शाळा सुटल्याने घरी आली होती। त्या मुलांना आलेले पाहताच तुषारने तेथून पळ काढला। त्या मुलांनी अरुणाला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु अरुणा उठत नसल्यामुळे शरदचा मुलगा अश्विन याने तेथील एका व्यक्तीकडून फोन मागून घेतला। त्या फोनवरून शरदला कळवले, चुलता नानाने माझ्या आईला आपल्या दारामध्ये चाकूने मारहाण केली आहे। ही माहिती मिळताच शेळ्या घेऊन गेलेला शरद घरी परत आला, तेव्हा पत्नी अरुणा घराच्या अंगणामध्ये पडलेली दिसली। 3ही मुले शेजारी बसून रडत होते। तिथे आजूबाजूची गावकरी मंडळी जमलेली दिसत होते। आपली पत्नी अरुणाला रक्ताच्या थोड्यात पडलेली पाहून शरदला हुंदका फुटला, पण त्याने आवर घातला। त्याला वाटले की आपण मोठ्याने रडलो तर आपल्या मुलाला काय वाटेल। त्याने अरुणाला हाताने हलवून पाहिले, परंतु ती काही एक हालचाल करत नव्हती। तिच्या अंगातून रक्तस्राव झालेला दिसत होता। दरम्यान तिथे गावातील स्त्री पुरुष तिथे आलेले होते। लोकांनी गणेश आसवले याला त्याच्याकडे असलेली 4 चाकी गाडी आणण्यास सांगितली। त्या 4 चाकी गाडीतून अरुणाला जुन्नर येथील सरकारी दवाखाना येथे नेण्यात आले। त्यावेळी डॉक्टरांनी अरुणा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले। मग शरद साबळे यांनी लागलीच जुन्नर पोलीस स्टेशन येथे जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांची भेट घेतली। त्यांना सविस्तर घडलेला सगळा प्रकार सांगितला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी संपूर्ण माहिती ऐकून लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, PSI रघुनाथ शिंदे यांना रितसर शरद साबळे यांची फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितले। मृत अरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। शरदने दिलेल्या फिर्यादीमध्ये त्याचा मोठा भाऊ
तुषार साबळे यांच्यावर संशय व्यक्त केल्याने तो कुठे गेला असावा याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले। तोपर्यंत घटनास्थळी या विभागाचे DYSP धनंजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी जुन्नर येथे भेट देऊन तपासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अरुणाचा मृतदेह अंत्यविधीसाठी शहराच्या ताब्यात देण्यात आला। त्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशन पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले। त्यावेळी तुषार हा पुणे बाजूकडे गेल्याची माहिती मिळाली। जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी PSI रघुनाथ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, दादा पावडे, कैलास केंद्रे, प्रवीण पिंगळे यांना पुढील तपासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। या तपास पथकाच्या टीमला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांमार्फत तुषारची माहिती काढण्यास सांगितले। तो माग काढला असता तुषार हा वारजे माळवाडी परिसरात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली। त्यानुसार जुन्नर पोलिसांच्या पथकाने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे भेट दिली। तेथे डे ड्युटीवर असलेले PSI सिद्धेश्वर रायगोंडा यांना मदतीला घेतले। वारजे माळवाडी परिसरात एका ठिकाणी सापळा लावण्यात आला आणि तेथे त्याला झडप टाकून पकडून जुन्नर पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तुषार विरुद्ध जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 03/2026 असा नोंदवून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व DYSP धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, PSI रघुनाथ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, दादा पावडे, कैलास केंद्रे, प्रवीण पिंगळे यांनी हा तपास पूर्ण केला। घर आणि जमिनीच्या वादामुळे दिराने आपल्या भावजाईचा खून केला। आरोपी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनीच पकडला आहे। तो त्याने आपल्याला ताब्यात दिला। आरोपीबाबत माहिती पोलीस उपनिरीक्षक तितामे यांनी त्यांचे मित्र असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कळवले होते। त्यावरून त्यांनी तत्काळ जाऊन आरोपीला ताब्यात घेतले होते। संबंधित या घटनेचा पुढील तपास सुरू आहे।